बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास. सर्व माझे शेतकरी बांधव आणि भगिनी बांधवांनो, ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे. महाराष्ट्राचं भविष्य ठरणारी आहे. आपल्या आज या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचा रोजच्या रोज अवमान केला जातो. आज बेरोजगारी इतकी वाढलेली आहे, घराघरामध्ये तरुण मुलं घरी बसून आहेत. महागाईने इतका कळस केलेला आहे की सर्वसामान्य माणसाचं जगणं कठीण झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये आज विरोधकाला खरं सांगायचं तोंडच नाहीये बोलायला. म्हणून वानखेडे साहेबांसारख्या माणसावर ही पळी आलेली आहे की दुसरं तर काही सांगायसारखं तर नाही, फक्त टिकल्या करा. ते केवढा मोठा त्या देशाच्या एवढं सर्वोच्च सभागृहामध्ये गेलेला माणूस काय तर त्या माईकवर फू करायला, काय ट्वी करायला, काय ट्वी करायला काय कमाल झाली. आता याच्याकडे दुसरे काही बोलायसारखं राहिलेलं नाही. आणि महायुतीचे उमेदवार यांची ही चौथी वेळ उभं आहे आणि प्रत्येक वेळेस उभं राहून पडतात आणि 2 एकर आडोशीत घेतात, अशी परिस्थिती झाली. टीका टिप्पणी केल्याशिवाय दुसरा काही त्यांच्याकडं विषय राहिलेला नाही. म्हणून पण महत्वाचा विषय आहे की आज आपण या महाराष्ट्रामध्ये शेतकरी सुखी आहे का, शेतकऱ्याचं कोणी ऐकून घ्यायला वाली आहे का, बेरोजगार पोरं जे उद्याचं भविष्य आहे त्यांचं भविष्य सेफ आहे का, यांचं कोणी ऐकून घ्यायलाय का, काही नोकरी धंद्याचा काही विषय कोणी बोलायलाय का, कोणीतरी शेतीवर एखादा चकार शब्द तरी बोलायलाय का, महागाईवर कोणी बोलायलाय का, तर काहीच नाही. पण फक्त यांचा एकच एक कार्यक्रम चालू आहे, पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा, याच्या पलीकडे कुठलाही कारभार चालू नाही. पण आज कोर्टासारख्या संस्था आज हतबल झालेल्या, यांनी चांगलं तितकंच करावं लागेल. पोलीस यंत्रणाचा पुरेपूर वापर करून घेतले जातात, अधिकाऱ्याचा पुरेपूर वापर करून घेतले जातात. आज संविधानिक सरकार आहे. आज या महाराष्ट्रामध्ये संविधानाला धरून सरकार नाहीच आहे, असंविधानिक सरकार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला निर्णय घ्यायचा विचार केला की आपल्याला काय करायचं आहे. आपल्याला हे असंविधानिक सरकार, शेतकऱ्याच्या विरोधातलं सरकार, या नवनिर्णयाच्या विरोधात असलेलं सरकार, महागाई वाढवलं सरकार, याला खाली बसवायचंय का याच्या फुल थापाला बळी पडून यांच्या सोबत राहायचं, हे विचार करण्याची गरज आहे. बांधव आरोप प्रत्यारोप होत नाही, पण त्याची एखादी पातळी असली पाहिजे. आज परिवारावर बोलले जात, एखाद्याच्या घरात कुटुंबावर बोलता, तुम्ही मुलावर बोलता, मुलीवर बोलता, आई वडिलांवर बोलता, माया बहिणीवर बोलता, बायकावर बोलता. हे कोणाला तुम्हाला असा अधिकार दिला हे बोलायचा? आणि इतकी खालची पातळी टाकू शकता का तुम्ही? इतके नीच माणसं झाला तुम्ही. हे कुठं ना कुठं तरी आपण सगळ्या बांधव लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे बोलायला म्हणजे हे बोलायला नाही, याला बोलायला लावणारे हे बाबूराव, याला बोलायला पण हे हनुमानी आहे. पुन्हा तुम्ही तसं अडचण बोलते, याला बोलायला म्हणून याला इतकं घेतलंय बोलायला. काय करणार? याला काय मागायचे राहील आणि कुठचे राहील. आता ते हिमायतनगरमध्ये बरंच पद्धत आहे. नागेश्वरला आमदार मीच केलं म्हटलं, तू कोठून ना खूप गोड होत आमदार, त्याला मला तिकीट भेटू नये म्हणून रात्रंदिवस प्रयत्न केला. जेव्हा मला तिकीट भेटलं मला रागा लागून बीजेपी केला, मला कुठं आमदार तो केला. काय समज त्याच्यामध्ये
2009ला मी जेव्हा पक्षात आलो तेव्हाच मला बिफॉर्म देऊ लागले, पण मी घेतला नाही. 5 वर्ष मी काम करेल नंतर बिफॉर्म घेतलं. त्याच्यानंतर 2014 मी काम केलं. मी जिल्हा परिषदेला दिला, पंचायत समितीला दिला, नगरपालिकाला दिला, सगळ्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा टाकलो. साधारण जेव्हा खेडे गावात केले, सगळे गावागावात वडिलांच्या माध्यमातून माझ्या माध्यमातून सगळ्या लोकांना जोडायचं काम केलं. आणि नंतर मला माझा रिपोर्ट चांगला आला, त्या सगळ्यांनी प्रयत्न केला मला तिकीट न भेटले. पण माझा सर्वे चांगला होता, मला उद्धव साहेबांना तिकीट केलं, मी निवडून आलो. तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने तो निवडून आलो. हे कोण होतं मला करणार. पण काही हातून किती लांब तुला 20 केलं, काय खूप उरावर घेतलं, काय आंध्र उरावर घेतलं, आणि खूप प्रवाह घेतला आंध्र उरावर दिला. तुम्ही काय अवकाश घेण्याची करायची. हे कोणत्या तरी अशा खोट्या आणायच्या अनुगमच्या अरे हे मोठा होतं याचा विचार करा. त्याला जिंदगीचा किंवा इमानदारी राहायला पाहिजे. त्याने सगळीत मूल लागला म्हणजे असं सांगतो, म्हणजे कसं आहे, आरोपाचं खंडन केलं पाहिजे तर बरं राहते. म्हणजे मी कोठाही असो तुला इमानदारीने राहतो. आता खरंच हे कोणतं इमानदारीने राहत नसतो इतके पक्ष बदलायला लागत होते का याला विचार करून खातो. मला म्हणले मला कार्यकर्ते नागेश पटाला काला घ्यायच्या पक्षात त्याला दूध काला पदवली ते नाग होईल. आणि मी म्हणलो होते यार याचा पांडव तुम्ही एका मिनिटात करतो. आणि मी तुझा पांडव केला म्हणजे खूप मोठं महापांडव करतो. काही बोलायचं त्या अष्टमी पौषेवी काय की त्या घराचे संडासच नाही भावी ते कोईची आवाज येते. तू काय तिथे सगळं फळा काय संडा साफ करा घेता का त्या घराच्या काही बोलायचं कोणीकडे काही तरी बोलून आपलंच येणेपणा साबित करायचा कार्यक्रम चाललाय. पण हे होईल ना इलेक्शन मध्ये गोष्ट, त्याचा इलेक्शनचा काही संबंध आहे का. मला काल जगावं किंवा मला तुमच्या की पोलीस वाल्याला मला ओळखीच नाही म्हणजे आणि घेणारच मला म्हणजे. आता एखाद्या खासदाराला कोणी घेतात म्हणू शकते. त्या एअरपोर्टवर मला 15 सेक्युरिटी असते. कोणत्या भारतातल्या त्याच्यावर 15 सेक्युरिटी मला घेतात म्हणू शकते का. नांदेडला त्या कार्यक्रमात बीजेपीच्या लोकांना कोणाला मला फोन लागले आमच्या कार्यकर्त्याला सोडण्यात गेल्यावर मी भांडणार कसं राहील. माझ्या कार्यकर्त्यासाठी मी सदैव उभा आहोत. कोणत्या किती खाण्याचं काम करतो नाही काय धरतो मला मत झाला. कोणीकडे बोलायचं ना आपलं काहीतरी बोलताना करता परिवारावर बोलणं त्याला वाटतं की त्याच्यावर बोललं की काही लई होते काही. आमच्या घरातलं कळलं की माझ्या भावाचं मग पटनावर त्याला बरबादच केलं म्हणा काय कित केलं. तू आणता का फार आमच्या गावात इतकुसा जराशी कुणकुणी झाली की त्याला फाडाला घाल म्हणतो. तुमच्यासारखे माणसं हातात नाही प्रत्येक जागी तुम्ही तसं करायला. अरे माझ्या भाऊ मोहन आमच्या भाऊ मी खायला त्याचं काय करायचं. माझ्या वडिलांना कमवलेलं सगळे कोणताही बांधकाम असून नाही सगळ्या नाण्या भावाला घेऊन टाकू दिलं. मी एकही नाही घेतलं फक्त मला माहिती कळते काय करायचं काय करायचं. मी होता भाऊ होते. तुम्ही काय भांडण लावून देणार अशी तर कोणती किती तुम्ही भांडण लावून देतात पुराचे हेच काम केलं होत. तुम्ही त्या भांडण लावायचं काम केलं म्हणून तुम्हाला हे घरी बसायची. आमच्या वडिलांना तवापासून जोडायचंच काम केलं, भांडण लावायचं काम केलं. अरे राजकारणातून संपून गेले पण कुणाचे घर फोडायचं काम केलं. गेल्या इतक्या वर्षापासून आमची तिसरी पिढी राजकारणाची करू आहे. पण कोठ्या ना कोठं तरी आम्ही त्या शेत असल लोकांच्या सुखादुखात असल वडिलांपासून असल म्हणून लोक आम्हाला निवडून द्यायला. हे तुम्ही कोण कुठे तू निवडून केला असं सांगायला म्हणजे मला 10 बाय 10ची खोली नाही माहित नातेला सगळं होतं येत. 2-3 एकर जमीन प्लॅटिंगची होती. हेमंत सगळं त्या अधिकारी प्लॉट होता घर होतं सगळंच होतं. जोपर्यंत केदारनाथाची सेवा व्यवस्थित करत होतं. तुम्ही सोमवारी मटण खायले फ्रीज मध्ये मटण ठेवून खायले रोजच्या रोज चालून रोज काउंटर बसलेल्या ऑलमोस्टला ओठून तुम्हाला बसली. तुमचे विचार चालले नाही तर तुम्हाला फोटोन साप तुझी रियाचा साप म्हणजे तुमच्यावर टिकवत असत. लागेल पण खुदखुद झाला म्हणजे कर्जातला तुझ्यामुळे झालं म्हणजे खुदखुद तवा लागून म्हणायचा लागेल पण जिल्हा परिषदेने भाव तुम्ही
नगरपालिकेची इलेक्शन आली भाव व्हा तुम्ही, मार्केट कमिटीची इलेक्शन आलं भाव व्हा तुम्ही. आता मला इनकू पैसा लावा यांच्यामुळे जाणार आम्हाला दुसरं काय करत. आणि तुला बोलायला हेच लोक तयार बुजबूज झाल्यामध्ये असू दे ना. आम्ही बुजबूज झाला असेल झाला असेल होत असते. व्यवहार करत असताना काय आमच्यावर काय हवामध्ये पैसा नाही काय कुठं फॅक्टरी नाही कुठं नाही तुमची काही कंपनी नाही चालू आहे जी आहे ती जर तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाला बाप झाले तुमचं आहे बरं आहे. आता झालं जे तामसामध्ये भाषण केला हे लहान सुभाष 50 हेक्टर इथून होतं 50 अरे पहिलेच नामांतरा तू बाहेर निवडून आपलं इकायचं तर मोठं काम पडलं. अरे केळं खाऊन तो करायच्या संस्कार केला त्याला इकडे काय काम बोलत तो काही करायचं कोणीकडे नागेश कॉलेजमध्ये त्याला डेअरी देतील आणि सांगोला काय दर्शीला इतकं देतील काय की तितकं देतील आवडून शेतकरी हो दुधाचा धंदा करतो शेताचा धंदा सगळंच करतो मी तर शेतकरी हो हे आता हे जे बाजू आहे बांधला असेल तुमचं काय काँग्रेस बांधला असेल तिकडे फार्महाऊस बांधला असेल काय ठेवायचं बाई काय सोयाबीन पण केलं तुम्ही वेगळं सोयाबीन निघायचं तुमच्या शेतात ₹1 अरे तू खायचा प्रश्नच नाही स्वतः कुठलाही बोलणारच केलंय तुम्हाला इमानदारी सांगा तुम्ही 5 लाखाचं काम करू वाटते का इमानदारीने सांगा कोणी फिरलं एकाला काम घेणच नाही स्वतः कुठलाही केलं खाशील कुठून आपण सगळ्यांच्या सगळं दिलं तू कोणा द्यायचा खोटं ठेवलं केलं हे परिस्थिती आहे. मी कोणापासून ₹1 काय पट्टी गोळा थोडा इमानदारीने सांगा जवळ आपल्या इथे हातगावला देवी बसवली आणि ते सुरेखा पुणेकर नाशिवली इमानदारीने तुझ्या घरचा पैसा वाटला का सांग मला किती सगळ्या पुण्या मार्केटला पट्ट्या गोळा करत गेले आमच्या घरात पैसे ठेवत गेले सुरेखा पुणेकर नाशिवली गेले आणि मला सांगा की पट्ट्या घेतल्या काय की घेतल्या आणि नागेश पडल्यानंतर जिंदगी पट्टी मागली आहे इतिहास प्रत्येक गणपतीला देत असेल दुर्गा देवीला देत असेल घरपोच करतो होतं तरी कोणाची पट्टी मागली काही बोलायचं कोणीकडे बोलायचं माझा पटलावर बोलायले घरच्यावर बोलायले आमची माय बिमार व्हाल आमची बायको बिमार पडला आम्हाला बरं तू बिमार पडू नको चांगली गोष्ट आमच्या जेव्हा आम्हाला चाललं आमच्या वडिलांनी 92 वर्षाची होऊन गेले आमचे मोठे 90 वर्षाची होऊन गेले आमची आई बरी आहे बायको किती मला दुसरी बरी आहे तिथल्या दोन्ही माझ्या पोरीचे पोराचं लग्न पाहिलं बरं झालं आनंद आहे तुम्ही तुमचा खाना मी तुमचं इतकं हलकं शाना आहे किती आता बसवून गेलं काय काय ती लावले ते आपल्या सगळ्यांना माहित आहे आपल्याला कालच सांगायची गरज आहे. एका काळात हे चिपला लटकून जाणारा माणूस हे दुसऱ्याला सांगायला 12वी पास की 7वी पास याला 7वी पासही नाही हो आणि मला शिक्षण करायला आता मोर कोठं का लावायला मुलांवर झाला कोणीकडे यायचं काय ऐकत बसू नका मानवानो आपल्या सगळ्यांना विनंती करतो 5 टाइम कमी आहे अजून 2 सभा बाकी आता त्याचं मला दही इच्छावरती बोलायची पण हे काय झालं तर ते अवघड मी दही नाम इकडे सभा घेतली होती त्याचा काय आवाजही नाही झाला लोकांना माहितीही नाही ना गणपती आला की नाही झाला ते जरा तुमच्या जवळ ठेवला असता जरा फरक पडला असता पण आज जरा कसं आहे की आपण इकडे वेळ झाला आणि मला सुद्धा अजून 2 जागी कार्यक्रम असल्यामुळं आपल्या सगळ्यांना माहित आहे आम्ही कोण आहे मी कोण आहे माझा वडील कोण आहे ते बाबूराव कोण आहे आणि वानखेडे कोण आहे सगळ्यांनाच माहित आहे महत्वाचं नाही काही घेऊन करायची गरज नाही आताची परीक्षा फक्त शिकवून घालतात हे सगळे आता बंद पडलेले केसेस होतं याच्याकडे काही आता फार लक्ष देऊन फायदा नाही आहे. आपल्याला माहिती आपण आपल्या गावागावावर विचार करून पहा की आजही काँग्रेस 25,000 मतांनी येते या आपल्या तालुक्यात निवडून आल्याशिवाय लाभ नाही ते पाहून आपण सुद्धा विचार करून पहा आपापल्या गावापुरता विचार करून पहा आपल्याला कळत ते आजही यायचा कुठे ठेवा लागत नाही आणि हे सांगतात म्हणजे फक्त मग एकदा आखरीचं वय अरे प्रत्येक जेव्हा तुम्ही म्हणता आखरीचं वय तुला पट्टी नंबर राहतो आपला जिल्हा परिषद तुम्ही होमच राहते अजून काय आता काय दुसऱ्याला खाऊ द्या की तुम्ही हा लोक दुसऱ्या गरीबाची जात्रा कोल्हापूरची दुसऱ्याला येऊ दे की मग तुम्ही आता लोकसभेला द्याच असतात इंग्लिशला द्यायला असतात त्या दुसऱ्या लहान गेला कोणाला द्यायचं असतं मोठे मुलं दाखवायचे असतात
पण नाही, मला पदाची गरज नाही. मग काय उठायला उभा घ्यायचं, पदाची गरज नाही. बोलायचं भविष्य आपलं काहीतरी, हे उघड बोलायची बोलायचं भागवलं याच्या गोष्टीवर लक्ष ठेवू नका. हे मान सोड आणि आपल्याला हे परवडून नाही, आपल्या हातावर पडून करून नाही. एवढं स्थापन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बिरसा, आणि लिंगेश्वराच्या चरणी नतमस्तक होतो. छत्रपती शिवाजी महाराज त्याच्या चरणी नतमस्तक होतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक होतो. अहिल्याबाई होळकर, संत सेवालाल महाराज, भगवान बिरसा मुंडा, सर्व महाराष्ट्रातील थोर संत मंडळींच्या नतमस्तक होतो. आजच्या या निवडणुकीच्या प्रचारानिमित्तानं आजच्या हिमायतनगर विधानसभेच्या आजच्या या बाबली फाट्यावरच्या सभेसाठी उपस्थित असलेले आमचे बसराव दादा साखरे साहेब, मंचावरील सर्व थोडी नवीन मंडळी, आमची पद्धती साहेब, बरेचसे माझ्यावर उडी झाली. ते जर वागत असतील तर बांधवाने पडतोय दिशाभूल करा. उभं माणसं गोळा करायचे, असं काहीतरी येणं वाकडं बोलायचं आणि ते मूळ मुद्दा गेला बाजूला. गाऊन याला निवडून द्यावा, गाऊन नाही गेला बाजूला. तुमच्याप्रमाणे काय हे सोप्या दिवसा करायला असेल का? नाही, हे जे काय आज इथं येऊन भाषण करायला, गळा खोटा करायला, काय तिला फुकड करायला माझ्या येणंच नाही. आता तुम्हाला माहित आहे, मला ते काम सुरू म्हणजे तामसाच्या घोषणामध्ये सांगितलं तर काय उद्या काही काही गोष्टीचा करावा लागतो. केला नसलं तरी जमत नसते. त्याचं मला सांगितलं त्यांनी म्हणलं की तामसाच्या सभेमध्ये सांगितलं म्हणजे नागेश पाटला नाही, माधवराव पाटलांना तेव्हाच त्या इतर बोलले नाही सभागृहामध्ये. हे आमदार होते तेव्हा बोलले ठीक आहे, हे कमाया अच्छा हे मी गुप्त कोणाचे करायचे असले तर कोणाच्या तरी कोणाचं तरी काहीतरी उकरून काढायचं, त्यापासून पैसे घ्यायचे, त्याच्यावर मान करायचं. हेच होतं त्याचा धंदा. हे नाही तेवढंच बोलले, त्याच्यापेक्षा दुसरं काही बोलले नाही. सर भारताचे तेव्हा इकडे ते एमपी होते तेव्हा एखादा प्रश्न ऐकला नाही बोलले ना सभागृहात. काम करून घेण्याची मतलब आहे काय? मला मागच्या वर्षी काही निवडून दिला, आपण त्याच्या अगोदर निवडून दिला. जिल्हा परिषद त्यांच्या अध्यक्ष होत्या, तुम्ही एवढं करून दिले काहीच काम केलं नाही. आणि तुम्हीच कामं केले सगळे. तुम्ही गावात केलं दाखवा, त्या तरी दाखवा. आणि हे मी प्रसार बाबूला सांगत होता की मी काय बंधारे मंजूर केले, मग ते इतके बंधारे झाले, तितके दवाखाने झाले. आता का मराठीची माणसं आपण तुमच्या मराठ्याला एक दोघा सुधारणा असल्याप्रमाणे म्हणून दुसरा हैदराबादून राजकारण चालू आहे ना. अरे काय येते माणसं येतच आहे. मोठ्या काळाची नाही मंजूर आहे. किती बंधारे झाले बापरे या रेल्वेच्या घराची आपण सगळे लोक बरोबर झाले. मग तुम्ही रेल्वेला चालू हा किती झाले? अरे मह्याच गावामध्ये मी ते मंजुरी सगळे आणलेले आता. मयाच लेटर घ्यायचे, कॉप्या करायच्या, त्याचा अजून एक लेटर घ्यायचं आणि हे पहिले लेटर केलं मंजूर 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 मंजूर. काहाची मंजूर खात काय म्हणून म्हणून हे बोलाची पिढी बोलाचाच भात होय, बोलाचीच बुंदी होय. काहीच नाही, फक्त हातवर घेतली लांब करायचं काम चालू आहे. दुसरं काय कुठल्याही रोजाचा एक असं मी कधी करू शकत. हे जे काही आणलेले काम हातात, हे जे काही चालू हातात, त्याची टक्केवारी यायलाच घेतली आणि यायच्याकडे एका रुपयाची याचं काम न ते जे काय असं ते हेमंत पाटलाच्या पत्रावर झालेलं आहे. आणि हेमंत पाटलाचं सगळं नाव सुद्धा घ्यायला हे पैमान तयार म्हणजे त्याच्या मानगुटीवर पाहिलं की याला त्याच्यावर त्याला ते जरा विचारलं तू असं काम केलं तसं काम केलं की काय दुसरा नाव इकडे हे भांडवल आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण हे उद्या धुऱ्याची निवडणूक नव्हतं. मी तुम्हाला सांगायलो आपण सगळ्यांनी याला पुष्कळ दिवसापासून पाहायला लागलो. हे माणसं कामाचे नाहीये. हे पैमानाची अवलाद आहे. तुम्हाला सांगतो हे पैमानी केल्याशिवाय राहत नाही. आमच्यासारख्या सगळ्यांनी त्याचा विश्वास ठेवून मला सगळ्यांनी कामं करून पाहिजे. तर हे कोणाचाच होऊ शकलो नाही. तुमचा तर कसाच होत नाही. आणि आजच्या घडीला
आता तसं काही राहिलेले नाही. तो आकडा खाली खाली येत चाललाय. काल वानखेडे साहेबांना शरद पवार मध्ये शरद पवार सांगा की जर बाबुराव निवडला तुम्ही 25% ठेवतो आणि त्यानंतर कोणाला तुम्ही 10% द्या. चला मी आता शरद लावतो, माधवराव पाटील निवडून येणार आहे, तुझ्या धमकडे तुम्ही 10 आणि तुझ्या पाठीशी उभे देतात. प्रत्येक शिवसैनिक हाडाचं पाणी करणारा तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. प्रत्येक काँग्रेसला माणूस हाडाचं पाणी करणारा तुझ्या मागे उभा आहे. कारण माहिती आहे आमची गोळी असेल नसेल पण हे बीजेपीचं सरकार त्या बीजेपीच्या चोरटी असलेल्या माणसाला जोपर्यंत शेतकरी घराकडे पाठवणार नाही तोपर्यंत शांत बसणार नाही. बांधवाला एवढी खात्री आहे. हे असं चालत असं काहीतरी कमी जास्त असलं तरी. तर बांधवाला आपल्याला विनंती करतो, आज हे निवडणूक पुढे आहे, काय होईल ते होईल, पण तुम्ही काल मला इथं खासदार म्हणून निवडून दिले. ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे कुठल्याही प्रकारची हिंगोली लोकसभेला फुटायचं जावी हावसा बंद जातो आणि तुम्हाला कोणालाच कधी कमी पडू देणार नाही. काळजी करू नका. विकासाचा बाबीत असो ते कोणत्याही संदर्भातला असो हे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. माधव पाटील आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आपल्याला बंधूंना विनंती करतो, येत्या 20 तारखेला आपण कुठल्याही भूल थांबवण्यापैकी करू नका. काँग्रेसच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहा.